मुसेखान हे म्हणजे मोठा राखीस होता. तू शहाजीराजांना कैद कर. फौजी मल्हाराने बाजी हैबतरावला ठार केला. असा हिरो येतोय, 10-12 जण उडतात आणि मग त्यातनं पास करून हिरो जातोय. इसवी सन 1645 ते 1648 हा काळ दख्खनच्या इतिहासातील मोठ्या बदलाचा होता. एक तरुण सरदार ज्याचे स्वप्न होते हिंदवी स्वराज्य आणि पुढे बलाढ्य आदिलशाही सत्ता. नमस्कार, मी ऐश्वर्या. नमस्कार, मी श्रीनाथ. आमच्या नवीन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई. अं, पहिल्या लढाईतली दख्खनची पार्श्वभूमी. त्या काळी दख्खनमध्ये 3 मोठ्या सत्ता होत्या. एक म्हणजे मुघल, आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. आदिलशाहीचा विचार केला तर आदिलशाही ही पुणे, सुपे, मावळ आणि कोकण हा प्रांत आदिलशाही प्रांतामध्ये येत होता. शिवाजी महाराजांनी किल्ल्याची बांधणी कशी केली? 1646ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला तोरणा किल्ला घेतला. त्याच्यानंतर 1647ला दादोजी कोंडदेवांचं निधन झालं. त्यानंतर लगेच त्यांनी राजगडची पुनर्बांधणी केली आणि कोंढाणा किल्ला जिंकला. जे की तोरणा सुद्धा आणि कोंढाणा सुद्धा हा आदिलशाही प्रांतातच येत होता. त्याच्यानंतर आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उघड ठाणी बळकावायला चालू केली. त्यामध्ये शिरवळचं ठाणं त्यांनी बळकावलं. आदिलशहाला या सगळ्या गोष्टीची कुणकुण लागली. शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांनी सुद्धा आदिलशाही विरुद्ध अशा छुप्या कारवाया दक्षिणेत चालू केलेल्या. आदिलशाला असं वाटत होतं की शहाजीराजेंची त्याच्या दोन्ही पुत्रांना फूस आहे, म्हणून त्यानं प्लॅन केला की मुस्तफा खानाकरवी शहाजीराजेंना अटक करावी. मुस्तफा खानाने शहाजीराजांना कसं अटक केलं? आदिलशहानं खाली तर दक्षिणेतील म्हणजे तो ऑलरेडी दक्षिणेतच होता, तरी सुद्धा तिथून खाली जिंजीपर्यंत एक मोहीम काढलेली, ज्यात शहाजीराजे फ्रंटवर होते. शहाजीराजेने म्हणजे विजापूर पासून खाली जेवढे हिंदू राजा होते त्यांना जिंकून घेतलं आणि म्हणजे मोठा पराक्रम गाजवला. पण त्यात सुद्धा त्यांनी हिंदू राजांना असं दूर ठेवलं नाही, जपून ठेवायचं काम केलं. या मोहिमेवर अजून 2 माणसं होती, ती म्हणजे आणि अफजल खान. अफजल खान हा हिंदू राजांना म्हणजे त्यांना मारायसाठीच टपलेला, तर दुसरीकडे शहाजीराजे हे त्या हिंदू राजांना आपलंसं करून किंवा कुठंतरी त्यांना असं सेफ ठेवून काम करत होते. हे आदिलशहाच्या डोळ्यात खुपत होतं. शहाजीराजे आदिलशहाला वाटत होतं की आपल्याला पुढे जाऊन डोकेदुखी होणार आहे. त्यामुळं मुस्तफा खानाला त्यानं शिवभारतामध्ये ह्याचा उल्लेख आहे की खानाला मुस्तफा खानाला आदिलशहानं आदेश दिला की तू शहाजीराजांना कैद कर. मग एके दिवशी फितुरीनं शहाजीराजे सोडून बाकी सगळ्या सरदारांना एकत्र करून मुस्तफा खानानं मीटिंग घेतली आणि त्यात सांगितले की कैद करायचं. मोहम्मद नामा नावाचा एक ग्रंथ आहे, जो मोहम्मद आदिलशहानं त्याच्या काळी लिहून घेतला. त्यात असा उल्लेख होता की शहाजीराजेने मुस्तफा खानाला सांगितलं की माझं सैन्य दमले आणि मला काय आता लढायचं नाही, मी चाललोय. मुस्तफा खान म्हटला असं कसं, तुम्ही असं कसं नाही जाऊ शकत. आणि तिथं थोडीशी बाचाबाची झाली. पण शिवभारतामध्ये अजून एक उल्लेख आहे की मुस्तफा खान ह्यो शहाजीराजांसोबत असं खूप एकदम असं गोड गोड बोलायचा आणि म्हणजे भेटवस्तू वगैरे द्यायचा. शहाजीराजांना अटक करायसाठी अजून एक नाव येते पुढं, ते म्हणजे बाजी घोरपडे. हे तेच बाजी घोरपडे आहेत ज्यांना आदिलशाहीमध्ये शहाजीराजेने आणलं, मोठं केलं, मानपान मिळवून दिला, पण आपल्या धन्याचं चांगलं पान फेडलं त्यांनी. म्हणजे शहाजीराजेने त्यांचं चांगलं केलं, तर बाजी घोरपड्याने पुढे जाऊन आपल्याच भावाच्या पाठीत खंजीर खुपसला. मग आदिलशाहीची पुढची स्टेप काय होती? पुढची स्टेप म्हणजे आदिलशहानं बँगलोरमध्ये जे संभाजीराजे होते त्यांच्यावर फर्राद खान नावाचा एक सरदार पाठवला आणि फतेह खान नावाचा एक सरदार शिवाजी महाराजांना परास्त करण्यासाठी पाठवला. फतेह खानानं पहिलं काम काय केलं की मावळ खोऱ्यातील सगळ्या देशमुखांना फरमान पाठवायला चालू केलीत की आम्हाला येऊन जॉईन व्हा. त्याच्यानंतर उतरावलीचे धोपडे हे जाऊन आपल्या शिबंदीसही जाऊन फतेह खानाला मिळाले. पुढं शिवाजी महाराजांचं वय होतं 18 वर्ष. समोर 2 मोठे प्रसंग होते. एक म्हणजे दादाजी कोंडदेव सारखे एका वडीलधाऱ्या व्यक्तीचं नुकतंच निधन झालेलं आणि आपल्या स्वतःच्या वडिलांना अपमानास्पद अटक झालेली. त्यांच्यापुढे 2च मार्ग दिसत होते. पहिला मार्ग म्हणजे घेतलेले सगळे किल्ले ठाणी आदिलशाहीला परत करावे किंवा त्यांच्यासारख्या संकटाला सामोरं जावं. फतेह खान सुद्धा असं काही कोण लेचापेचा सरदार नव्हता. फतेह खान सुद्धा चांगला मुरब्बी आणि मातबर सरदार होता आदिलशाही दरबारात. त्याचा असा विचार होता की कोण शिवाजी, म्हणजे मी एक बाबा 10-15 मिनिटात एका दिवसात मॅक्स एका दिवसात मी जाऊन घेऊन मी गेलो तर शिवाजी गुडघ्यावर येईल,
नामोहरण होईल या विचाराने तो पण आला. 5,000ची सैन्य घेऊन तो आला. इकडे शिवाजी महाराजांना तसा लढायचा अनुभव नव्हता, ना त्यांच्या मावळ्यांना होता, पण त्यांच्यासोबत मोसेखोऱ्यातील बाजी पासलकर हेच काय त्या अनुभवानं आणि वयानं वडीलधारी व्यक्ती होते. त्यांच्यासोबत बाजी जेधे, बाजी पासलकरासोबत बाजी जेधे, बाजी बांधल, शिरीमकर सरदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सवंगडी संभाजी काटे, भिकाजी चोर, भीमाजी वाघ, शिवाजी इंगळे इत्यादी होते. 2 चोर बंधू सुद्धा होते आणि कावजी मल्हार. मग गनिमी काव्याची सुरुवात कशी झाली? गनिमी काव्याची सुरुवात म्हणजे शिवाजी महाराजच्या डोक्यात एकच विचार होता की जी काय व्हायचं आपल्या प्रांतात काही झालं नाही पाहिजे. त्यामुळे जसा फतेखान विजापूरहून निघाला, शिवाजी महाराज सुद्धा मावळ सोडून त्याच्या पुढे येऊन पुरंदरला येऊन थांबले. तर पुरंदरच का निवडला महाराजांनी? तर एकतर ते तत्कालीन स्वराज्याची सीमा होती, सीमेबाहेरचा किल्ला होता तो. त्या काही म्हणजे त्या क्षणी शिवाजी महाराजांच्याकडे नव्हता, तो होता आदिलशहाकडेच. पण तिथे किल्लेदार होते महादजी निळकंठराव सरनाईक. ते थोडेसे वयाने जास्त होते आणि शहाजीराजेंचे स्नेही होते. तर शिवाजी महाराजांनी त्यांची परवानगी घेऊन तो किल्ला घेतला, किल्ल्यावर ताबा घेतला. पुरंदर म्हणजे पुरंदरच का घेतला तर पुढं मागं जाऊन युद्ध जर झालंच तर आपल्या प्रदेशाची नासाडी नाही झाली पाहिजे. आणि गनिमी काव्याचा ह्यो एक म्हणजे पहिला रूल असा आहे की युद्धभूमी आहे ती माझी, मी निवडणार. म्हणजे मला तशी त्या युद्धभूमीनुसार तयारी पण करता येते. पुरंदरचा विचार केला तर पुरंदरच्या पश्चिम भागास डोंगराळ भाग आहे आणि पूर्वेस सपाट आहे. उंची आणि जर विस्तार बघता पुरंदर जर तसा दारुगोळ्यानिशी लढवला तर भरपूर दिवस लढवता येऊ शकतो. म्हणून महाराजांनी पुरंदर निवडला. फतेखानाचा निर्धार होता की आपल्याला जाऊन पहिला कोंढाणा घ्यायचा आहे, पण महाराज स्वतःच मावळ सोडून पुरंदरला आल्यामुळे त्याला आपला ठिकाणा ह्यो बेलसरला लावावा लागला. म्हणजे विजापूरहून तो निघाला, इंदापूर, बारामती, जेजुरी मार्गे सासवड नजीक बेलसरला येऊन थांबला. तो सुद्धा असा एकदम डोक्यानं होता की बेलसरच का, तर बेलसरला लागून एक नदी जाते, सैन्यासोबत म्हणजे पाणी पाहिजे आणि आपण आपल्याच प्रांतात राहिलो, जर काही पुढं मागे दगाफटका झाला किंवा हार व्हायला लागली तर आदिलशाही बाकीची सेना आपल्याला मदत करू शकते, किंवा जर पळून जायचाच विचार आला तर आपण आपल्या राज्यात सेफली परत जाऊ. म्हणून त्याने बेलसर निवडलं. आपल्याकडे 4-5 हजाराचं सैन्य होतं आणि 4-5 हजारचं सैन्य होतं. त्यानं त्याची एक तुकडी शिरवळ ठाण्यावर पाठवली. त्यात त्यानं बाळाजी हैबतरावला, फाझल खान आणि आशफ खान या 2 मातंबरासोबत पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याच्याबद्दलचा जो अंदाज होता तो अचूक ठरला. म्हणजे महाराजांनी त्याला पुरता ओळखलेलं की तो पुरंदर आणि सुभानबंग याच्यामधनं नाही जाणार. कारण की जर ते 2 किल्ले जर तू बघितलेस तर त्या 2 किल्ल्यांच्या मधून जर तुम्हाला राजगड घ्यायचा असेल, कोंढाणा घ्यायचा असेल, तोरणा घ्यायचा असेल तर ह्या पुरंदर आणि सुभानबंगच्या मधनं क्रॉस व्हावं लागलं असतं. आणि मग त्याची जी सैन्याची जी तुकडी असेल ती पुरंदरवरचे सैनिक आणि सुभानबंगवरचे सैनिक यांच्या कचाट्यात सापडायची शक्यता होती. म्हणजे फतेखान सुद्धा असा मुरलेला त्यानं त्याची एक तुकडी सुभानबंगवर पाठवली बाळाजी हैबतरावकडून. मराठ्यांनी सुद्धा जास्त प्रतिकार न करता ती सुभानबंग त्यांना देऊन टाकला. त्यात झालं काय, त्यात 2 गोष्टी झाल्या. एक तर फतेखानाची सैन्याची 2 तुकडे झाले. म्हणजे एक तुकडी सुभानबंगला शिरवळमध्ये आणि दुसरी तुकडी ही फतेखानासोबत बेलसरला होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाजी हैबतराव ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला आणि त्याला असं वाटलं की झालं आता आपण जिंकलोय. पण त्याला हे माहित नव्हतं की मराठी दुसऱ्या दिवशी येऊन परत अटॅक करतील. पण शिवाजी महाराजांनी यावेळी काय केलं की आपल्या सुद्धा सैन्याच्या 2 तुकड्या केल्या, सेम टाइमला अटॅक केला. पहिला अटॅक केला भल्या टिपाटे सुभानबंगवर आणि म्हणजे ती तुकडी लीड करत होतं कावजी मल्हार. त्यांच्यासोबत तिकडे गोदाई जगताप, भीमाजी वाघ, भिकाजी चोर हे गेले आणि त्यांनी बघता बघता तो किल्ला घेतला. एकतर बाळाजी हैबतरावचं सैन्य म्हणजे ह्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते पण थोडंसं बिथरलं. त्या गोष्टीचा फायदा घेऊन कावजी मल्हार आणि बाळाजी हैबतरावला ठार केलं आणि ठार केल्यावर त्याच्या सैन्यानं काय डायरेक्ट नांगीच टाकली आणि कावजी मल्हाराने आपले दागिनं, घोडे ह्या सगळ्या गोष्टी काबीज करून ते परत पुरंदरला आले. तेच दुसरी तुकडी ही बाजी पासलकर लीड करत होते. बाजी पासलकर, बाजी जेधे, शिरीमकर सरदार हे सगळे बाजी पासलकरांसोबत होते. यात आपल्या म्हणजे महाराजांच्या सैन्याचं निशाण होतं हे बांदल सेनेकडे होतं. फतेखानाच्या हाती काहीच लागना.
शेवटी त्याने काय ठरवलं की ऍटलिस्ट निशाणाच्या माणसाला तरी टार्गेट करूया, म्हणून तिने निशाणाच्या माणसाला जखमी केला. पण त्यात ते सुद्धा सर्जेराव जयतीने बघितलं की आपलं निशाण हे शत्रूच्या हाती लागायला लागले म्हटल्यावर त्यांनी म्हणजे असं टॉलिवूड पिक्चर मध्ये नसते का, असा हिरो येतोय 10-12 जण उडतात आणि मग त्यातनं पास करून हिरो जातोय, तर तसं केलं. ते आले, फळी फोडली, निशाण घेतलं, निशाणावरचा घोडेस्वार घेतला आणि ते निघून गेले. ते बघताच मराठ्यांनी तिथनं काढता पाय घ्यायला चालू केलं. हे बघितल्यानंतर फतेखानाच्या सेनेनं आणि त्वेषानं अटॅक करायला चालू केला. पण महाराजांची सेना ही पटकन पुरंदर गड चढून आत गेली आणि गडाचा दरवाजा बंद करून घेतला. एकतर सुभान मंगळची हार आणि बेलसरवर केलेला हा हल्ला ह्यामुळं फतेखान आणखी चिडला, बिथरला आणि त्यानं आता ठरवलं की डायरेक्ट आपण पुरंदरवर हल्ला करायचा. पण त्याला हे माहित नव्हतं की पुरंदरवर हल्ला करणं एवढं सोपं नाही. पण रागाच्या ह्याच्यात त्याचं डिसिजन मेकिंग चुकलं. त्यानं अटॅक करायचं ठरवलं. ती जबाबदारी त्यानं मुसेखानाला दिली. मुसेखान हे म्हणजे मोठा राखीच होता. मुसेखानासोबत त्यांनी एका साईडला त्याच्यासोबत होते घाडगे, माताजी घाडगे, आणि दुसऱ्या साईडला निंबाळकर फलटणचे, आणि फतेखान स्वतः पाठीमागच्या साईडला होता. पण त्याने अटॅक करायला चालू केला. शिवभारतानुसार ह्यातले बऱ्यापैकी सरदार हे कधी पालखीतनं खाली सुद्धा उतरले नव्हते. त्यांचा नेहमी प्रवास पालखी, घोडे. मग अशा माणसांना गड चढून लढणं हे किती अवघड असेल याचा आपण विचार करू शकतोय. पण ते कसं तरी तिने चालू केलं. पण आपलं मावळं काय करायची, वरनं अग्निबाण टाकायची, आणि मराठ्यांचं फेवरेट हत्यार तर भरपूर होतंच, दगड. दगड वरनं भिरकावायची. समज एक चेंडू एवढा म्हणजे टेनिस बॉल एवढा जर दगड वरनं ताकदीनं फेकला किंवा गोफणीतनं मारला तर तो ज्या स्पीडनं येणार आहे, ज्या स्पीडनं लागणार आहे, जर लागला तर तो तिथल्या तिथंच माणूस म्हणजे संपायचा. ह्यात ते काय करायचे, डोंगराच्या कडेला निसट म्हणजे निकळत आलेल्या मोठ्या मोठ्या शिळा सुद्धा वरनं ढकलून देत होते. ज्यावेळेस ती शिळा खाली यायची त्यावेळेस ती बऱ्यापैकी 7-8-10 जण घेऊनच खाली जायची. ती फक्त खाली येताना अशी सेपरेट आदळत आदळत खाली यायची. त्यासोबत ती माती, दगड, इतर दगड उडवतच खाली यायची. इतका अवघड होऊन बसलेला त्यांच्यासाठी. मग कसं तसं तरी शेवटी युद्धाची वेळ आलीच. मग प्रत्येक जण आपापल्या तुल्यबळ सरदाराशी युद्ध करत होता. मुसेखानाला गोदाजी जगताप हे 2 धुरंधर एकमेकाला भिडत होते. शिवभारतात असं वर्णन आहे की गोदाजी जगतापाने आपला भाला फेकून मुसेखानाच्या छातीत मारला. आता तुला समजेल की मगाशी मी मुसेखानाला मोठा राखीस का म्हटलं, तर त्यानं तो भाला असं उपसून बाहेर काढला. त्या भाल्याचे 2 तुकडे केलेत आणि फेकून दिले. तर आपण रेग्युलर याच्यात म्हणजे कोल्हापुरात सुद्धा शस्त्र जिथं बघितली तिथं भाला जर बघितला तर ऑलमोस्ट एक आपल्या तळ हातापेक्षा सुद्धा मोठा असतोय. तो पूर्ण भाला आत घुसल्यानंतर किती मोठा भगदड पडला असेल त्याच्या छातीत, ते तो त्यानं उपसून काढून 2 तुकडं करून टाकून दिला. त्याच्यानंतर त्यानं आपली तलवार काढून गोदाई जगतापांच्यावर हल्ला करायला चालू केलं. दोघंही रक्तबंबाळ झालेले. म्हणजे शिवभारतात तर असं आहे की शेंदूर लावल्यावानी लाल झालेले दोघंही. पण कसं तरी गोदाई जगतापांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि असा एक वार केला ते की मुसेखान त्याच्या खांद्यापासून मध्यापर्यंत 2 भागात विभागला गेला. म्हणजे मुसेखानाचं 2 तुकडं झालं. त्याच्यानंतर मग मात्र फतेखानाची सेना इकडे तिकडे पळू लागली आणि म्हणजे मुसेखानाच्या मृत्यूनंतर त्याच्या सेनेनं पण नांगी टाकली आणि ते पळून गेले. या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी फतेखानाचा पराभव केला. मग यामध्ये लढाईचे परिणाम काय झाले? लढाईचे परिणाम म्हणजे आदिलशाह शिवाजी महाराजांच्या सारखा एक तुल्यबळ, बुद्धिमान आणि चलाक असा शत्रू मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे मावळ प्रांतातील लोकांना जगण्यासाठी एक नवीन चेहरा मिळाला. म्हणजे त्यांच्यावर होणारे अत्याचार बघता त्यांना सुटका करून देण्यासाठी, त्या अत्याचारांमधून सुटका करून देण्यासाठी कुणाची तरी गरज होती. असा चेहरा म्हणून ते शिवाजी महाराजांच्याकडे बघू लागले. त्यामुळे तेथील देशमुख सरदारी यांनी सुद्धा महाराजांना पाठिंबा दिला. तिसरी गोष्ट म्हणजे शहाजीराजांना सोडवण्यासाठी औरंगजेबाचा भाऊ मुराद बक्ष याच्याकडून मुघलांच्याकडून आदिलशाहवर प्रेशर आणण्यासाठी महाराजांनी पत्रव्यवहार चालू केला. त्या पत्रव्यवहाराचे संदर्भ आपण आता इथे खाली व्हिडिओमध्ये दाखवतो. ते पॉज करून बघून घ्या. चौथी आणि
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वराज्याची संकल्पना जास्त दृढ झाली. आता तो आदिलशाह पोरासोरांचा खेळ वाटत नव्हता, तर त्याला आता त्याने सिरियसली घ्यायला चालू केलेलं. दुसरीकडे शिववार्तानुसार संभाजीराजे यांच्यावर फराद खान गेलेला, त्याचा सुद्धा फराद खानाचा सुद्धा संभाजीराजेंनी पराभव केला. जे दोन्ही आघाडीवर आपले शहाजीराजांचे दोन्ही पुत्र विजयी झालेले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांनी आता आदिलशहा समोर डिरेक्टली म्हणजे उघडपणे बंड करायला सुरुवात केली. तर अशी होती शिवाजी महाराजांची पहिली लढाई. हे एक युद्ध नव्हते, तर होती स्वराज्याची पायाभरणी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण पुढील भागात पाहणार आहोत शिवाजी महाराजांनी जावळी कशी काबीज केली. धन्यवाद. धन्यवाद.